बीडच्या गेवराईचे ओबीसी उमेदवार परमेश्वर वाघमोड यांनी लक्ष्मण हाकेंवरती गंभीर आरोप केले। लक्ष्मण हाकेंनी आमदार करण्याचा शब्द दिला होता, मात्र अमिषाला बळी पडून त्यांनी दुसऱ्या धंदाळग्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा आरोप वाघमोड यांनी केला। हाकेंनी माझी फसवणूक केली, त्यांच्यामुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचं वाघमोड यांनी म्हटलंय। हाके गेवराईमध्ये सभा घेण्यास आले तर आत्महत्या करेल असा इशाराही त्यांनी दिलाय। तुम्ही उमेदवारी देखील अर्ज दाखल केला, नेमका त्यांनी पाठिंबा देत असताना कशा पद्धतीने ठरवलं आणि नेमकं हे घडलं काय? सर, गेली 15 वर्षापासून मी संघर्षामध्ये आहे, चळवळीतला कार्यकर्ता आहे। हाके साहेबांचे माझे संबंध 15 वर्षापासून आहेत। तेही रासपमध्ये काम करत होते। ज्या वेळेला ते वडीगुजरी या ठिकाणी उपोषणाला बसले त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की महाराज, हे आपल्याला उपोषण सक्सेस करायचं आहे। त्यावेळेला अनेक गावातून जिल्ह्यातून आम्ही पाठिंबा देण्यासाठी ओबीसी बांधवांना त्या ठिकाणी बोललं। अनेक ठिकाणी रस्ता रोको केला, वडीगुजरीला रस्ता रोको केला आणि त्या रस्ता रोकोमध्ये माझ्यावर आज 15-16 गुन्हे माझ्यावर आहेत। त्यानंतर हाके सरांनी सांगितलं की महाराज, या ठिकाणी आपलं समाजाचं 70,000 मतदान आहे। अनेक ठिकाणी ते मुलाखतीतही बोलले की त्या ठिकाणी मी धनगराचा आमदार निवडून आणणार आहे, 70,000 धनगराची वोटिंग आहे। आणि एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी वंजारी, लमाणी, माळी, साळी या सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। असं बोलून त्यांनी मला एक आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे, जे ओबीसीचे खरे नेते आहेत, ज्यांनी आंबड आणि अनेक ठिकाणी ओबीसीसाठी मेळावे घेतले, प्रकाश अण्णाकडे नेऊन त्यांनी सांगितलं, माझा परिचय करून दिला की हे चळवळीतला कार्यकर्ता आहे 15-20 वर्षापासून। काय शब्द दिला होता तुम्हाला त्यांनी एक शब्द दिला, प्रकाश अण्णाकडून ते मला एबी फॉर्म दिला पक्षाचा आणि त्यांनी गाव तिथं सभा घेऊ, कॉर्नर बैठकी घेऊ आणि तुम्हाला मी निवडून आणतो असा शब्द दिला होता। तो शब्द पाळला का? नेमका आता काय भूमिका घेतली त्यांनी आणि या भूमिकेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तेच प्रश्न मी काल त्यांना फोनवर विचारला तर ते म्हटले, महाराज, मी जालन्याला जात असताना दुसऱ्या विरुद्ध पार्टीचे लोक त्या ठिकाणी उभे होते, तेही ओबीसी बांधवच होते आणि त्यांनी अचानकरित्या माझा सत्कार म्हटले आणि तिथंच माझ्यावर दबाव आणला, काही करा पण तुम्ही आमच्या नावाची घोषणा करा, काही करा पण तुम्ही आमच्या नावाची घोषणा करा। मी त्यांना म्हणलो 1-2 दिवसात मी सर्वांची बैठक घेऊन जे उमेदवार आहेत त्याच्यात ठरवितो, पण त्यांनी दबावपोटी त्यांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिला। आणि तेव्हा माझी तर त्यांना सांगणं आहे की सर, आज तुमच्यामुळं आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे। तर तुम्ही ज्या वेळेला म्हटलं त्या वेळेला आम्ही रस्त्यावर आहे। प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।